Hello friends, namaskar, good morning. Yesterday we have started last novel, The Sign of Four, and we have already completed outline of the novel, and we come up to theme of the novel. This part we have already completed outline of the novel. Yesterday we have completed this part outline of the novel, and we have already finished outline. Now let us start with theme of the novel. Uh, this is our third AV, part number 3, AV number 3, द थीम ऑफ द नॉवेल. काय नेमका आशय आहे ह्या कादंबरीमध्ये, नेमकं काय मांडलेलं आहे ते आपण बघूया. तर द थीम ऑफ द नॉव्हेल रिव्हॉल्व्स अराउंड द आग्रा ट्रेझर. ही जी कादंबरी आहे ही मुळातच त्या ठिकाणी आग्रा हे जे आपल्या भारतातलं ऐतिहासिक ठिकाण आहे, आग्र्याचा जो एक लाल किल्ला आहे, त्या आग्रा ट्रेझर जी आहे ती संपत्ती जी चोरली गेली होती, तर त्या बाबतीत ही कादंबरी आहे. द थीम ऑफ द नॉव्हेल रिव्हॉल्व्स अराउंड आग्रा ट्रेझर. तर ही संपूर्ण कादंबरी रिव्हॉल्वचा अर्थ होतो फिरणे. तर ही संपूर्ण कादंबरी त्या ह्या आग्र्याची जी संपत्ती आहे, जी त्या ठिकाणी चोरली गेलेली आहे, आणि जोनाथन स्मॉलने कशा पद्धतीने ती चोरली आणि ती कशा पद्धतीने त्याच्यात अनेक कॉम्प्लेक्सिटी त्या ठिकाणी आलेली आहे, त्याबद्दल ही कादंबरी सांगते आपल्याला. Throughout the story, the appearance of the treasure leads to a direct and often tragic change in the lives of the character. तर संपूर्ण ह्या कथानकामध्ये जर आपण नीट बघितलं तर द appearances of the treasure leads to a direct and often tragic change. तर या ठिकाणी प्रत्येक वेळा हा खजिन्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे, त्यावेळेला तो प्रत्यक्ष पद्धतीने त्या ठिकाणी ह्या पात्रांवर आणि विशिष्ट पद्धतीने एक ट्रॅजिक चेंज जो आहे, एक ज्याला आपण विलाप म्हणतो, शोक म्हणतो, तर एका पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक पात्राचं जीवन जे आहे, हा जो खजिना आहे, ह्या खजिन्यामुळे बदलून गेलेला आहे. आणि त्या जो बदल आहे तो वाईट आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. प्रत्येक पात्राला ते जो आपण म्हणतो की हापापाचा माल गपापा म्हणतो आपण, की कुठल्याही पद्धतीने अशी हरामाची जी संपत्ती असते ती कधीही माणसाला लक लाभत नाही. त्याच पद्धतीने घडलेलं आहे की ही जी संपत्ती आहे ही कोणालाही सुखासुखी त्या ठिकाणी जगू देत नाही आहे. Because of this, it is important that the removal of the treasure would cause the characters to return to their previous position. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की इट इज इम्पॉर्टंट दॅट द रिमूव्हल ऑफ द ट्रेझर वुड कॉज द कॅरेक्टर्स टू रिटर्न टू देअर प्रिव्हियस पोझिशन. तर त्यांची जी मूळ परिस्थिती होती ती बरी होती असे म्हणण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. इन द केस ऑफ अ स्मॉल, त्या ठिकाणी जर आपण नीट बघितलं, आपल्या ज्या जोनाथन स्मॉलने त्या ठिकाणी ही संपत्ती जी चोरलेली आहे त्याच्या त्या 3 मदतनीसांच्या माध्यमातून. इन द केस ऑफ स्मॉल, अ कन्व्हिक्ट, द रिइमर्जन्स ऑफ द ट्रेझर लीड्स हिम डाऊन अ पाथ दॅट एंड्स इन मर्डर. तर की ज्या ठिकाणी इन द केस ऑफ स्मॉल अ कन्व्हिक्ट, द रिइमर्जन्स ऑफ द ट्रेझर, की हा जो दोषी माणूस आहे, द रिइमर्जन्स ऑफ द ट्रेझर लीड्स हिम डाऊन अ पाथ दॅट एंड्स इन अ मर्डर. शेवटी त्याचा पण त्या ठिकाणी तो पण मारलाच गेलेला आहे शेवटी, पुन्हा एकदा जरी त्याला ती संपत्ती मिळालेली आहे तरी. विथ द रिमूव्हल ऑफ द ट्रेझर ही इज अ प्रिझनर वन्स अगेन. पुन्हा एकदा तो त्या तुरुंगवासी झालेला आहे. मॅरी मॉर्सन इज अ चार्मिंग यंग वुमन हुम वॉटसन कॉन्टम्प्लेट्स मॅरिंग. तर मॅरी मॉर्सन जी आहे ह्या कादंबरीमधली ही एक सुंदर अशी मुलगी आहे, सुंदर अशी स्त्री आहे की जिच्याकडे त्या ठिकाणी हा वॉटसन जो आहे तो तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक आहे. With the prospect of Mary becoming an heiress, however, this possibility is removed. पण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक संभवनीय असं होतं की त्या ठिकाणी ही मेरी जी आहे, मेरी मॉर्सन जी आहे, हिला पण त्या ठिकाणी खजिन्यातला एक काही हिस्सा त्या ठिकाणी मिळणार होता, आणि म्हणून त्या ठिकाणी शक्यता होती की ती सुद्धा त्या ठिकाणी श्रीमंत झाली असती, पण तसं काही घडत नाही आहे. वेन इट इज डिस्कवर्ड दॅट द आग्रा ट्रेझर इज गॉन, जेव्हा ते कळतं की त्या ठिकाणी हा खजिना जो आहे तो शेवटी पाण्यामध्ये त्या ठिकाणी गायब झालेला आहे. म्हणजे तो एक प्रकारे त्या जोनाथन स्मॉलने तो बॉक्स जो आहे तो पाण्यात फेकून दिला. मेरी रिटर्न्स टू अ पोझिशन इन विच बॅट्सन कॅन कम्फर्टेबली प्रपोज मॅरेज. आणि या पद्धतीने शेवटी मॅरी जी आहे ती आपल्या मूळ अशा तिच्या परिस्थितीवर त्या ठिकाणी ती गेलेली आहे, आणि अगदी सहजगत्या त्या ठिकाणी वॉटसन तिला प्रपोज करतो मॅरेजबद्दल.
The shallowness of wealth and the destruction that can come through it is also seen prevailing throughout the novel. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे संपत्ती जी आहे, संपत्तीचा जो उथळपणा असतो, शॅलोनेस ऑफ द वेल्थ अँड द डिस्ट्रक्शन दॅट कॅन कम थ्रू इट, आणि या संपत्तीमुळे हा जो विध्वंस, हा जो विनाश त्या ठिकाणी घडलेला आहे, इज ऑल्सो सीन प्रिव्हेलिंग थ्रू आउट द नॉवेल. संपूर्ण कादंबरीमध्ये त्या ठिकाणी हा विनाश जो आहे तो आपल्याला दिसतो आहे. ॲज द आग्रा ट्रेझर डायरेक्टली अँड ॲडव्हर्सली ॲफेक्ट्स ऑलमोस्ट एव्हरीवन, आणि अगदी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी ही आग्रा संपत्ती जी आहे आग्र्याची, ही प्रत्येकाला त्या ठिकाणी एक प्रकारे दुखावते आहे किंवा एक प्रकारचा मनस्वी त्रास देते आहे. इन द कोर्स ऑफ द स्टोरी द शेक्स इमर्सरी अँड बार्थोलोम्यूज आर बोथ मर्डर्ड फॉर द ट्रेझर. अगदी आपण बघितलं ह्या कथानकाच्या अगदी सुरुवातीपासून त्या ठिकाणी शेक्स इमिसरी म्हणजे ज्या माणसाकडे ज्या शेक्स इमिसरीचा अर्थ होतो मॅसेंजर, जो दूत आहे आपल्या शेखचा, की जो तो खजिना घेऊन त्या ठिकाणी चाललेला आहे, त्याचा मर्डर त्या ठिकाणी केला जातो. आणि तो खजिना जो आहे तो ह्या 4 लोकांकडनं त्या ठिकाणी तो ताब्यात घेतला जातो. त्यानंतर बार्थोलोम्यू जो आहे, बार्थोलोम्यू तो खजिना शोधतो, तो त्याचा पण मर्डर त्या ठिकाणी आपला टोंगा त्या ठिकाणी करतो. टोंगा इज किल्ड व्हाईल फ्लिंग विथ इट. टोंगा पण त्या ठिकाणी जेव्हा तो पळतो आपल्या मालकासोबत म्हणजेच जोनाथन स्मॉलसोबत, तर त्या जहाजात त्या ठिकाणी त्याला पण मारून टाकलं जातं. त्याचा पण त्या ठिकाणी मर्डर नाही आहे त्या ठिकाणी. तर तो आपल्या जे शेरलॉक होम्स आहे ते त्याला मारतात. स्मॉल इज सेंटेन्स टू लाईफ इम्प्रिझनमेंट. त्या ठिकाणी हा जो जोनाथन स्मॉल आहे त्याला अगदी जीवनाचा बंदिवास जो आहे, कारावास जो आहे जीवनभरचा, तो त्या ठिकाणी झालेला आहे. ॲडिशनली बोथ थॅडेस अँड हिज फादर स्पेंड देअर लाईव्स कॉन्स्टंटली पॅरानॉइड अबाउट वुडन लेग मॅन. आणि दोघंही त्या ठिकाणी थॅडेस आणि त्याचे वडील जे आहे यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे ते पॅरानॉइड म्हणून घालवलेलं आहे. पॅरानॉइडचा अर्थ होतो एक प्रकारे नर्वस, टेन्स अँड वरीड ज्याला म्हणतो आपण, की कायम चिंताग्रस्त, अतिशय निराश, त्याला म्हणता पॅरानॉइड. तर त्यांनी पण आपलं आयुष्य त्या ठिकाणी जी भीती आहे त्यांना, वुडन लेग मॅन म्हणजेच आपल्या जोनाथन स्मॉलची, की ज्याचा एक पाय त्या ठिकाणी लाकडी पाय आहे, त्या माणसाच्या भीतीमुळे त्या ठिकाणी या दोघांनी आपलं आयुष्य जे आहे ते असंच चिंत्या काळजीत घालवलेलं आहे. अबाउट स्ट्रेंजर्स इन जनरल. आणि एक प्रकारे तो एक अनोळखी व्यक्ती होता थॅडससाठी, पण तरी पण हा थॅडससुद्धा त्या ठिकाणी दुःखी चिंताग्रस्त दिसतोय. द आग्रा ट्रेझर इव्हन प्रोव्हाइड्स अ रोमॅन्टिक कन्फ्लिक्ट फॉर डॉक्टर वॅटसन, हू फील्स दॅट ही कॅनॉट मॅरी मिस मॉर्सन फॉर फिअर दॅट ही विल अपिअर टू बी आफ्टर हर मनी. आणि शेवटी एक रोमॅन्टिक कन्फ्लिक्ट जो आहे, एक प्रेमाचा संघर्षसुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे, की वॅटसनला वाटतं की ही जी मिस मॉर्सन आहे ती आपल्याशी लग्न करेल की नाही, अशी एक भीती त्याच्या मनामध्ये आहे. तर एक प्रकारे आपण ह्या कादंबरीचा जो आशय आहे तो मुळातच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संपत्ती जी असते की जी अनैतिक मार्गाने त्या ठिकाणी आपण मिळवलेली आहे किंवा चोरीचा माल आहे, तर तो कुठेही कधीही आपल्याला लक लाभत नाही असं त्यांना सांगायचं आहे. कुठेतरी हा चोरीचा माल जो आहे किंवा कमवलेली ही अशी हरामाची संपत्ती जी आहे ती कधीही माणसाला मनस्वास्थ्य देत नाही, असं ह्या ठिकाणी कुठेतरी आशय जो आहे तो ह्या कादंबरीमध्ये दिलेला आहे. आता कादंबरीचा जो प्लॉट आहे तो प्लॉट आपण बघूया, काय नेमका प्लॉट आहे. द नॉव्हेल हॅज अ कॉम्प्लेक्स प्लॉट रिव्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया. तर हा जी कादंबरी आहे, द नॉव्हेल हॅज अ कॉम्प्लेक्स प्लॉट इन्व्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया, द इंडियन रिबिलियन ऑफ 1857, अ स्टोलन ट्रेझर अँड अ सिक्रेट पॅक्ट अमंग 4 कन्व्हिक्ट्स, द 4 ऑफ द टायटल अँड 2 करप्ट प्रिझन गार्ड्स. तर हा कादंबरीची जी कथा आहे ती मुळातच त्या ठिकाणी आपण बघितली तर ती फिरते आहे, की आपल्या भारतात त्या ठिकाणी ह्या लोकांची जी सर्व्हिस चालू आहे, जी भारतात ती सेवा चाललेली आहे आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधली. द इंडियन रिबिलियन ऑफ 1857 आणि एक प्रकारे 1857चा जो राष्ट्रीय उठाव त्या ठिकाणी झाला त्यावेळेला ही घटना घडलेली आहे. अ स्टोलन ट्रेझर अँड अ सिक्रेट पॅक्ट. आणि ही गुपचूपपणे चोरलेला हा आग्र्यातला खजिना, अँड अ सिक्रेट पॅक्ट अमंग 4 कन्व्हिक्ट. आणि जे दोषी लोक आहेत याच्यामध्ये 4 दोषी आहेत, की जे त्या ठिकाणी द 4 ऑफ द टायटल. तर त्या ठिकाणी जे म्हटलं आहे ना, द साइन ऑफ 4 म्हणजे ते 4 जे आहेत ते 4 कोणते, ते 3 अरब आणि आपला हा जोनाथन स्मॉल, हे खरे 4 त्याच्यातले कन्व्हिक्ट्स आहेत. अँड 2 करप्ट प्रिझन गार्ड. आणि त्याच्यात अजून 2 त्या ठिकाणी जे समाविष्ट झालेले आहेत ते आहेत 2
प्रिझन गार्ड जे आहेत म्हणजे आपले तुरुंग संरक्षक म्हणून काम करणारे जे आपले आहेत ते आहे आपले मॅरीचे वडील आणि थॅडस आणि बार्थलुमीचे वडील जे आहे ते आहे आपले त्यांचं नाव ह्या ठिकाणी आलेलं आहे मेजर शोल्टो आणि त्या ठिकाणी जे आहे आपले कॅप्टन मॉस्टन हे दोन त्या ठिकाणी प्रिझन गार्ड आहे. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India. तर मेरीच्या मते त्या ठिकाणी डिसेंबर 1878 त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी हॅड टेलिग्राफ हर अपॉन हिज सेफ रिटर्न फ्रॉम इंडिया. त्यांनी आपल्या मुलीला टेलिग्राम केलेला आहे की ते भारतामध्ये सुरक्षितपणे आता हर अपॉन हिज सेफ रिटर्न फ्रॉम इंडिया अँड रिक्वेस्टेड हर टू मीट हिम ॲट द लँगहेम हॉटेल इन लंडन. ते भारतातून त्या ठिकाणी परत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलीला विनंती केलेली आहे की तुम्हाला लँगहॅम हॉटेलमध्ये त्या ठिकाणी लंडनमध्ये तुम्हाला भेटायला ये. व्हेन मेरी अराइव्ड ॲट द हॉटेल, ज्या वेळेला मेरी त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये येते, शी वॉज टोल्ड दॅट हर फादर हॅड गॉन आउट द प्रिव्हियस नाईट अँड नॉट रिटर्न. त्या ठिकाणी तिला सांगितलं जातं त्या हॉटेल चालकांकडनं की तुझे वडील कालच त्या ठिकाणी रात्री इथून निघून गेले होते आणि ते पुन्हा परत आले नाहीत. डिस्पाईट ऑल एफर्ट्स नो ट्रेस वॉज एव्हर फाउंड ऑफ हिम. ती खूप प्रयत्न करते पण ते प्रयत्न निष्फळ ठरतात आणि तिला कुठल्याही पद्धतीने आपल्या वडिलांचा ट्रेस लागत नाही, वडील सापडत नाही. मेरी कॉन्टॅक्टेड हर फादर्स ओनली फ्रेंड मेजर जॉन शोल्टो. आता त्या ठिकाणी मेरी संपर्क करते तिच्या वडिलांचे जे एकमेव मित्र होते मेजर जॉन शोल्टो, त्यांना ती संपर्क करते. हू वॉज इन द सेम रेजिमेंट लिव्ड इन इंग्लंड, की जे एकाच रेजिमेंटमध्ये काम करत होते, इंग्लंडमध्ये राहत होते. बट ही डिनाईड नोईंग हर फादर हॅड रिटर्न. आपण ते म्हणतात की त्यांनाही माहिती नाही की तिचे वडील परत आले की नाही, त्यांनाही काही माहिती नाही. द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसिव्ड 6 pearls इन द मेल फ्रॉम ॲन ॲनॉनिमस बेनिफॅक्टर. दुसरा एक त्या ठिकाणी जो गोंधळात टाकणारा त्या ठिकाणी जी गोष्ट त्या ठिकाणी आहे, शी हॅज रिसिव्ड 6 pearls. पर्ल्सचा अर्थ होतो मोती. तिला 6 मोती त्या ठिकाणी मिळालेले आहेत. प्रत्येक वेळा तिला जेव्हा मेल येतो, जेव्हा पत्र येतं, तेव्हा प्रत्येक पत्रात तिच्या पॉकेटमध्ये तिला एक मोती त्या ठिकाणी येतो आहे. इन द मेल फ्रॉम ॲन ॲनॉनिमस बेनिफॅक्टर. ॲनॉनिमसचा अर्थ होतो अननोन, अनोळखी. ॲनॉनिमस बेनिफॅक्टरचा अर्थ होतो दाता. तर असा अनोळखी दाता आहे, देणारा आहे की ज्याच्याकडनं तिला 6 मोती त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला तिला मिळतं आहेत. 1 per year सिन्स 1882. तर 1882 पासून तर प्रत्येक वर्षी तिला त्या दिवशी तिला ते पाकिट येतं, त्या पाकिटात एक मोती असतो आणि हे सुद्धा एक थोडंसं गोंधळात टाकणारं आहे. आफ्टर अँसरिंग अन ॲनॉनिमस न्यूजपेपर क्वेरी इन्क्वायरिंग फॉर हर. आणि असं ही जी बातमी आलेली आहे की एका अनोळखी माणसाने त्या ठिकाणी पेपरमध्ये त्या ठिकाणी अशी चौकशी केलेली होती आणि त्या बदल्यात त्या ठिकाणी तिला हे सगळे पत्र तिला आलेले होते. विथ द लास्ट पर्ल शी रिसिव्ड अ लेटर. आणि शेवटचं पत्र जेव्हा तिला आलं तेव्हा त्याच्या शेवटचा तिला एक मोती आला. रिसिव्ड अ लेटर रिमार्किंग दॅट शी हॅज बीन रॉंग अँड आस्किंग फॉर अ मीटिंग. आणि त्या ठिकाणी त्या शेवटच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी जे 6वं पत्र त्या ठिकाणी आलेले आहे त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की शी हॅज बीन रॉंग, तिच्याकडनं काहीतरी चुकलेलं आहे आणि तिने ताबडतोब त्या ठिकाणी त्याला भेटावं, म्हणजे ज्याने मोती पाठवलेले त्याला. आस्किंग फॉर अ मीटिंग. होम्स टेक्स द केस अँड सून डिस्कवर्स दॅट मेजर शोल्टो हॅड डाईड इन 1882. ज्यावेळेला होम्स त्या ठिकाणी ही जी केस आहे, हा खटला ज्यावेळेला ते ताब्यात घेतात, म्हणजे ही जी केस आहे ताब्यात घेतात त्यावेळेला सून डिस्कवर्स दॅट मेजर शोल्टो हॅड डाईड इन 1882. तर त्यांना असं कळतं की 1882मध्येच त्या ठिकाणी मेजर शोल्टो जे आहेत ते मृत्युमुखी पडले होते. दॅट विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम मेरी बिगॅन टू रिसीव्ह द पल्स इम्प्लाइंग अ कनेक्शन. आणि त्यांच्या मरणानंतरच त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपल्या मेरी मॉस्टनला दरवर्षी त्या ठिकाणी एक पत्र येत होतं आणि त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मोती पण त्या ठिकाणी येत होतो. आणि इथे कुठेतरी काहीतरी संबंध आहे मेजर शोल्टोचा आणि त्याचा काहीतरी संबंध असावा. द ओनली क्ल्यू मेरी कॅन गिव्ह होम्स इज अ मॅप ऑफ फोर्ट्रेस फाउंड इन हर फादर्स डेस्क विथ द नेम्स ऑफ जोनॅथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर. त्या ठिकाणी आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं की 4 जे आहेत ना, द साइन ऑफ 4, जे 4 खरे गुन्हेगार आहेत ना, ते आहेत जोनॅथन स्मॉल, मेहमूद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर. हे 4 लोकांनी खरी ही संपत्ती चोरली होती. हे खरे मूळ गुन्हेगार लोक आहेत. आणि
मॅरीकडे फक्त एकच पुरावा त्या ठिकाणी होता. तो पुरावा होता त्या ठिकाणी मॅप ऑफ अ फोर्ट्रेस फाउंड इन हर फादर्स डेस्क. तिच्या वडिलांच्या त्या डेस्कवर त्या ठिकाणी आग्रा किल्ला जो आहे, फोर्ट्रेस म्हणजे किल्ला, तर ह्या किल्ल्याचा एक नकाशा त्या ठिकाणी फक्त त्या एक पुरावा म्हणून तिच्याकडे आहे. बाकी तिच्याकडे काहीही नाही आहे. आणि आता संशय असा आहे की कशा पद्धतीने ही चोरी आणि हा मर्डर पकडायचा. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे. पुढच्या भागाकडे आपण जाऊया. इथे आपण थांबूया.